नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकासाठी मोठी आनंदाची बातमी। राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या गावातील जो रेशन दुकानदार आहे तो वेळेवरती धान्य तुम्हाला देत नव्हता, काही गैरव्यवहार करत होता किंवा आलेले धान्य दुसऱ्यांना तो विकत होता, तर आता हे सर्व बंद होणार आहे। प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ नक्की पाहिला पाहिजे, कारण तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून जो नवीन अपडेट कोटेधारकासाठी घेण्यात आलेला आहे आणि तुम्हाला याचा फायदा नक्की काय होणार आहे। आता तुमचं धान्य जो आहे रेशन दुकानदार तर खाणारच नाही आहे, परंतु ते तुम्हाला आता वेळेवर मिळणार आहे। यासाठी नवीन जी अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आली आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, ही माहिती महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे। रेशन दुकानामध्ये 4G ई-पास मशीन व IRIS स्कॅनची सोय केली जाणार आहे। यामुळे वेळेवरती लाभार्थ्यांना धान्य तर मिळेलच, परंतु कोटेधारकांना सुद्धा यामध्ये कसल्याही पद्धतींचा गैरव्यवहार करता येणार नाही। या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। रेशन दुकानामध्ये आता 4G ई-पास मशीन व IRIS स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रक धारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार गैरव्यवहार थांबवण्यासाठी लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे। लाभार्थ्यांची ई-पास मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार रास्तभाव दुकानामध्ये 2G 3G ई-पास मशीन बसवण्यात आल्या होत्या। सदर सेवा देणाऱ्या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभाव दुकानामध्ये नवीन ई-पास मशीन बसवण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती। त्यानुसार ऑएस्थिस विजनटेक आणि ई-अग्रा या 3 सिस्टीम इंटिग्रेटर संस्थांची नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदर कंपन्यांसोबत नुकताच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार करण्यात आला आहे। मित्रांनो, यावेळी जे उपस्थित अधिकारी होते कोणकोणते होते हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढे नागरिकांना काय फायदा होणार आहे याविषयी सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत। यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपसचिव नेत्रा मानकामे, अवर सचिव पूजा मानकर, कक्ष अधिकारी आशिष आत्राम यांच्यासह संबंधित संस्थेचे प्रतिनिधी मंजुनाथ राजेंद्र नजरबागवाले व गिरीश पालकर उपस्थित होते। रास्तभाव दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई-पास मशीन 4G व IRIS स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आधार कार्डवरील फिंगरप्रिंटसह उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात। अशा व्यक्तीची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागला आहे। शिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली परंतु फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तीने IRIS स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे। त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्याचे स्कॅन केले जाणार आहे। सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे। मित्रांनो, तुमचं नाव रेशन कार्डामध्ये आहे, आधार सीडिंग झालेलं आहे। जेव्हा तुम्ही अंगठा मारण्यासाठी रेशन दुकानदाराकडे जाता त्यावेळी तुमचा अंगठा बसत नाही आहे, म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून आता IRIS
ही मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे। या मशीनद्वारे तुमचा चेहरा म्हणजे तुमच्या डोळ्याचा स्कॅन होईल, त्यानंतर तो रेशन दुकानदार तुम्हाला 100% धान्य देईल। आता काळजी करण्याची गरज नाही आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने रेशन दुकानावरील अन्नधान्य वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना रेशन सहज व सुलभतेने उपलब्ध होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे। धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।